हॅलो फ्रेंड्स, मी वर्षा. तुम्हाला वाटतं का रिसेशन फक्त न्यूजमध्ये असतं? तर हे नक्की ऐका. बघा, सध्याच्या परिस्थितीत एक एनर्जी क्रायसिस वाढतो. कोटक महिंद्राचे फाउंडर उदय कोटक यांनी स्वतः सांगितले, जगामध्ये एक मोठा इकॉनॉमिक शॉक येणार आहे. इराणच्या युद्धामुळे त्याचा थेट परिणाम आपल्या इकॉनॉमीवर होताना दिसतो. दिवसेंदिवस पेट्रोल डिझेलचे भाव वाढतात, ट्रान्सपोर्टेशन वाढतं, कंपनीला लागणारं रॉ मटेरियलची कॉस्ट वाढते, इम्पोर्ट एक्सपोर्ट कमी होतं आणि प्रॉफिट कमी होते. अशा सिच्युएशनमध्ये कंपनी काय करते, तर एकतर ते प्रोडक्टचे दर वाढवतात, नाहीतर मग एम्प्लॉईला ले ऑफ करतात. मिडल क्लास आधीच लोनमध्ये अडकलेला असतो. जर जॉब गेला तर EMI भरायचे कसे, हा सर्वात मोठा प्रश्न असतो. अशा सिच्युएशनमध्ये ते सेविंग्समधनं किंवा FDमधनं पैसे काढतात. मग बँकांचे NPA वाढतात, डिफॉल्ट रेट वाढतात आणि कॅश फ्लो कमी होतो. म्हणून फक्त सॅलरीवर डिपेंड राहू नका. आजपासूनच एक एमर्जन्सी फंड तयार करा. सर्वात महत्त्वाचं, एक एक्स्ट्रा इन्कम सोर्स बिल्ड करा आणि येणाऱ्या पुढील काळात मल्टिपल इन्कम हेच रिअल सिक्युरिटी असणार आहे. थँक्यू.